ओके. गुड मॉर्निंग. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, की मॉड्यूल 1 मध्ये काय-काय होतं. सगळ्या बेसिक गोष्टी आपण चेक केल्या होत्या, की एक इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं. त्यानंतर आपण कशा-कशामध्ये करतो इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं, एक स्टॉक म्हणजे काय असतं, आय-पी-ओ काय, एफ-पी-ओ काय, बायबॅक काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट मॉड्यूलमध्ये बघितलं होतं. आता आपला सेकंड मॉड्यूल आहे तो म्हणजे ॲडव्हान्स टेक्निकल एनालिसिस. मार्केटमध्ये 2 प्रकारचे एनालिसिस आहेत. ते म्हणजे पहिला फंडामेंटल एनालिसिस, दुसरा आहे टेक्निकल एनालिसिस. एनालिसिस म्हणजे काय? एखादा स्टॉक स्टडी करण्याची पद्धत, त्याला एनालिसिस म्हणतात. तर फंडामेंटल एनालिसिस म्हणजे काय? समजा तुम्ही एखाद्या कंपनीचं बॅलन्स शीट वगैरे चेक करत असाल, कंपनीवर किती कर्ज आहे ते चेक करत असाल किंवा कंपनी दर क्वार्टर्सला म्हणजे 3-4 महिन्याला किती प्रॉफिट कमवतीये, त्या प्रॉफिटमधून नेट प्रॉफिट किती आहे कंपनीला, कंपनीचं सेल्स कसं आहे, हे जर नंबर्स तुम्ही बघत असाल, तर ते मोडतं फंडामेंटल एनालिसिस म्हणजे. म्हणजे तशा प्रकारचं एनालिसिस तुम्ही जर करत असाल, तर त्याला फंडामेंटल एनालिसिस म्हणतात. आणि दुसरं एक एनालिसिस असतं, ते म्हणजे तुमचं टेक्निकल एनालिसिस. टेक्निकल एनालिसिसमध्ये या सगळ्या गोष्टी आपण जास्त कन्सिडर करत नाही. मग काय कन्सिडर करतो? मग टेक्निकल एनालिसिसमध्ये आपण शेअरची प्राइस हिस्ट्री जी आहे, म्हणजे म्हणजे काही मागं जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये किंवा मागच्या काही दिवसामध्ये, काही वर्षांमध्ये शेअरची प्राइस कशी बिहेव केलेली आहे. शेअरची प्राइस कुठे जाऊन थांबतीये, कुठे गेल्यानंतर ती प्राइस फॉल होते, कुठे गेल्यानंतर परत वर जातीये. हे सगळं एनालिसिस किंवा एखाद्या चार्टचं शेअरच्या प्राइसचा चार्ट जिथं दिसतो आपल्याला, त्या चार्टचं जर आपण एनालिसिस करत असेल, तर त्याला आपण टेक्निकल एनालिसिस म्हणतो. ठीक आहे. तर टेक्निकल एनालिसिसची डेफिनिशन काय आहे माहिती आहे का? इट इस अन आर्ट और सायन्स असं म्हणू शकता. कशाचा आर्ट आहे किंवा कशाचं ही प्रोसेस आहे? फोरकास्टिंग फ्युचर प्राइसेस बेस्ड ऑन एक्झामिनेशन ऑफ पास्ट प्राइस मूव्हमेंट्स. म्हणजे काय? शेअरची प्राइस आत्ता इथून पुढे कुठं जाईल याचा अंदाज लावणे, पण त्याच्यासाठी बेस काय आहे तुम्हाला? त्याच्यासाठी तुम्हाला स्टडी काय करावं लागेल, की मागे कसं बिहेव केलं एखाद्या शेअरच्या प्राइसने. ठीक आहे. एखाद्या स्टॉकची प्राइस आहे. ती मागे हिस्ट्रीमध्ये त्याच्या हिस्ट्रीमध्ये कसं बिहेव करतीये, त्याचा स्टडी करून आत्ता फ्युचरमध्ये कुठे जाईल प्राइस, याचा अंदाज बनणे किंवा याचा स्टडी करणे म्हणजे टेक्निकल एनालिसिस. पण नेक्स्ट नेक्स्ट लाईन काय म्हणते आपल्याला, टेक्निकल एनालिसिस इज नॉट अन एस्ट्रोलॉजी फॉर प्रिडिक्टिंग प्राइजेस. म्हणजे काय? हे काय भविष्यवाणी नाही आहे. ठीक आहे. भविष्यवाणी कुणाची असते? ज्याची कुंडली असते तशी भविष्यवाणी असते. आता शेअरची वगैरे कुंडली काय तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. तर हे कुठली भविष्यवाणी नाही आहे. हे प्युअर स्टडी आहे. आणि हा स्टडी कशावर बेस्ड आहे? This analysis is based on analyzing current demand supply of commodities, stocks, indices, future or any tradable instrument. मार्केटमध्ये किंवा आपल्या बाजारामध्ये कोणत्याही बाजारामध्ये ज्या गोष्टी रोजच्या रोज ट्रेड होतात म्हणजे रोज बाय सेल होतात. त्या सगळ्या गोष्टींवर आपण टेक्निकल एनालिसिस करू शकतो. ठीक आहे? ओके. नेक्स्ट. ठीक आहे. आता आपल्याला या मार्केट जेव्हा तुम्ही स्टडी करता, तेव्हा या 3 गोष्टी स्टडी करणं खूप इम्पोर्टंट आहे. कुठल्या 3 गोष्टी? मार्केट एका प्रिन्सिपलवर चालतं. ते प्रिन्सिपल कोणते आहेत? हे 3 प्रिन्सिपल आहेत. हे 3 प्रिन्सिपल जर समजले तुम्हाला, तर बऱ्यापैकी मार्केट समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर कुठले प्रिन्सिपल आहेत? तर हे 3 प्रिन्सिपल आहेत. पहिलं प्रिन्सिपल काय आहे? द मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग. काय प्रिन्सिपल? द मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग. आता इथं डिस्काउंट जो शब्द आहे ना, त्याचा डायरेक्ट असा शब्दशः अर्थ घेऊ नका. त्याचा अर्थ इथं असा आहे, की मार्केट शोज एव्हरीथिंग ऑर ॲब्सॉर्ब्स एव्हरीथिंग. ठीक आहे. आता याचं मीनिंग काय आहे? बघा, मराठीत जर सांगायला गेलं स्पष्ट, तर मार्केट प्रत्येक गोष्टीसाठी सेन्सिटिव्ह आहे. प्रत्येक गोष्ट कुठली? देशामध्ये ज्या गोष्टी घडत असतात, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मार्केट सेन्सिटिव्ह आहे. आता सेन्सिटिव्ह आहे म्हणजे काय? मार्केट रिएक्ट करतं प्रत्येक गोष्टीला. तर त्याचं मीनिंग काय होतं पहिल्या स्टेटमेंटचा? मार्केट प्रत्येक गोष्टीसाठी सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, समजा देशामध्ये कुठेतरी काहीतरी हल्ला झाला. आता 26/11चा हल्ला झाला होता. एक एक्झाम्पल देतो. ते देशाच्या इमेजसाठी कसं आहे, निगेटिव्ह इमेज क्रिएट करतं. मग त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर पण होतो आणि मार्केट आपलं निगेटिव्ह रिएक्ट करायला लागतं, पडायला लागतं. ठीक आहे.
आणि बीजेपी अजून एक पॉझिटिव्ह इव्हेंट काय झाला, समजा आपलं चंद्रयान-3 सक्सेसफुल झालं किंवा बीजेपीची सत्ता आली मार्केटमध्ये. बीजेपीच्या मतदानातून तुमचं जे पण आहे, की मार्केटमध्ये त्याची सत्ता आली, बीजेपीचं सरकार आलं. तेव्हा काय होतं मार्केटला तेच पाहिजे होतं. पॉझिटिव्हनेस पाहिजे होता, तर ते त्या पद्धतीने रिएक्ट करणार. म्हणजे इन शॉर्ट देशामध्ये ज्या पण काही गोष्टी घडत असतात मोठ्या लेव्हलवर, आपल्या गल्लीबोळातल्या गोष्टी नाही. मोठ्या लेव्हलवर ज्या पण गोष्टी घडत असतात ना, त्या सगळ्यांचा इफेक्ट कुठं होतो? मार्केटमध्ये होतो. समजतंय? ठीक आहे. मार्केट देशामध्ये घडणाऱ्या गोष्टी प्रत्येक गोष्टीसाठी सेन्सिटिव्ह आहे किंवा देशाच्या इमेजसाठी जे चांगलं आहे, ते मार्केटसाठी चांगलं आहे. देशाच्या इमेजसाठी जे खराब आहे, ते मार्केटसाठी खराब आहे. मग याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतील. तुमचे पॉलिटिक्स येतील, बजेट येतील. ठीक आहे. बजेटमध्ये पण काही वर-खाली झालं, कुठल्या सेक्टरला जर टॅक्सेशन वाढवलं, तर त्याचा पण इफेक्ट डायरेक्ट पडतो आपल्या मार्केटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं नॅचरल कॅलॅमिटी काहीतरी नैसर्गिक संकट आलं समजा, पूर आला, भूकंप आला कुठल्यातरी आपल्या राज्यामध्ये, ठीक आहे. तर त्याचा पण इफेक्ट मार्केटवर पडतो. जसं कोरोना आलं तो एक नैसर्गिक संकट आहे ते. कोरोना आलं होतं तेव्हा काय झालं होतं, की मार्केट डाउन ट्रेंडमध्ये निगेटिव्ह साइडला रिएक्ट केलं होतं. म्हणजे मार्केट देशामध्ये ज्या पण गोष्टी घडतात ना, त्या पॉलिटिकल असो, नैसर्गिक असो, ठीक आहे. किंवा कुठल्यातरी मोठ्या बिझनेसच्या रिलेटेड असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी रिएक्टिव्ह आहे मार्केट. समजतंय? नेक्स्ट. नेक्स्ट तुमचं प्रिन्सिपल काय आहे? तर प्राइस मूव्हज इन ट्रेंड्स. म्हणजे काय? तुमच्या शेअरची प्राइस एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये अप किंवा डाउन होत असते. कधीही तुम्ही चेक करत असाल, ठीक आहे. किंवा आपण आता पुढे जाऊन शिकणार आहे, की ट्रेंड ओळखायचे कसे? ठीक आहे. तर दुसऱ्या तुमच्या प्रिन्सिपलचं मीनिंग आहे, प्राइस एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये, एका पर्टिक्युलर डिझाइनमध्ये पण म्हणू शकता, वर किंवा खाली होत असते. ठीक आहे. आणि थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे, ते म्हणजे हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इटसेल्फ. म्हणजे याचं मीनिंग काय आहे माहिती आहे का? की 1 मिनिट याचं मीनिंग काय माहिती आहे का? हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इटसेल्फ म्हणजे मागं जे घडलंय ना हिस्ट्रीमध्ये, ते परत रिपीट होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. म्हणजे आता मागं काय घडलेलं असेल, समजा एक ₹500 चा शेअर आहे. ठीक आहे. तो जानेवारी आता 2025 चालू आहे. जानेवारी 2025 मध्ये ₹500 ला होता. मार्च, एप्रिलमध्ये काय झालं, तो ₹750 ला गेला. ठीक आहे. पण 650 ला क्रॉस करू शकला नाही. ठीक आहे. मी एक एक्झाम्पल देतो. 1 मिनिट. ठीक आहे. एकच मिनिट. तर एक शेअर आहे तुमचा. तो काय झाला ₹500 ला होता आणि हळू करत या लेव्हलला म्हणजे ₹650 ला येऊन थांबला. ठीक आहे. 650 ला येऊन थांबला तो. ठीक आहे. तिथून काय झालं परत हळू हा जानेवारीमध्ये इथं होता आणि एप्रिलमध्ये काय झालं 750 ला टच करून खाली यायला लागला. ठीक आहे. आता आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत काय झाला खालीवर जास्त वर नाही काय तिथंच रेंजमध्ये फिरत होता. परत जेव्हा तो नोव्हेंबर महिन्यात 650 च्या जेव्हा जवळ येईल ना, इथं चान्सेस काय आहेत माहिती का? परत 650 ला आधी जेव्हा आला होता ना, तेव्हा कसं रिएक्ट केला डाउन ट्रेंडमध्ये म्हणजे इथं आल्यानंतर खाली गेला. परत इथं 90% चान्सेस काय असतात, की परत तसंच रिएक्ट करेल. म्हणजे आपण जर नोव्हेंबरमध्ये बघत असू हा चार्ट, तर एप्रिल महिन्यात जे पण झालं आपल्या त्या स्टॉकच्या प्राइसमध्ये, तर ते आपल्यासाठी हिस्ट्री असेल. बरोबर? म्हणजे आपण आता सध्या इथं आहे नोव्हेंबर महिन्यात, बरोबर? हे नोव्हेंबर महिन्यात आहे आपण. एप्रिलमध्ये काय झालंय, ते सगळं हिस्ट्री आहे आपल्यासाठी आणि हिस्ट्री काय सांगते, की हा स्टॉक 650 ला आल्यावर खाली पडतो. चार्ट सांगत असतो आपल्याला, की 650 ला आल्यावर खाली पडतो. मग आपल्याला थोडी काळजी कधी घ्यावी लागेल, परत हा स्टॉक जेव्हा 650 या लेव्हलला येईल, तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. समजतंय? हं. तर पहिला मी पहिला पहिलं तुमचं
प्रिन्सिपल काय? मार्केट डिस्काउंट्स एव्हरीथिंग. म्हणजे काय? मार्केट देशामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी सेन्सिटिव्ह आहे. देशामध्ये देशासाठी जे चांगलं आहे ते मार्केटसाठी चांगलं आहे असं पण म्हणू शकता. दुसरं प्रिन्सिपल काय? प्राइस मूव्हज इन ट्रेंड्स. म्हणजे काय? प्राइस एका पर्टिक्युलर पॅटर्नमध्येच मूव्ह होतात. अप किंवा डाउन. ठीक आहे. थर्ड प्रिन्सिपल आहे हिस्ट्री टेंड्स टू रिपीट इटसेल्फ. याचा मीनिंग काय? की मागे जे घडलंय, एका शेअरच्या प्राइसमध्ये भूतकाळात पास्टमध्ये ज्या प्राइस मूव्हमेंट झालेत, तसंच बिहेवियर परत होऊ शकतं. समजतंय? ओके. एकच मिनिट. ओके. तर नेक्स्ट आहे इम्पोर्टन्स काय आहे या टेक्निकल एनालिसिसचं? तर हे फक्त स्टॉकसाठी नाही आहे. तुम्ही मार्केटमध्ये ज्या सगळ्या गोष्टी ट्रेड होतात ना, त्या सगळ्या गोष्टींवर हे टेक्निकल एनालिसिस करू शकता. याचा फोकस प्राईसवर असतो. ठीक आहे. या सगळ्यांचा वापर करून आपल्याला सप्लाय, डिमांड अँड प्राइस ॲक्शन हे शिकायचं आहे. ठीक आहे. त्या गोष्टी आपण त्या वेळी शिकूया. आणि अजून एक कॉन्सेप्ट खूप छान कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे तुमचं सपोर्ट अँड रेझिस्टन्स. ते सुद्धा शिकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की याच्यामध्ये टेक्निकल एनालिसिस केल्यामुळं काय होतंय, पिक्चरियल प्राइस हिस्ट्री तुम्हाला मिळते. आता पिक्चरियल प्राइस हिस्ट्री म्हणजे काय? एखाद्या शेअरचं तुम्हाला वर्षभराचा जरी डेटा पाहिजे असेल, तर तो एका स्क्रीनमध्ये दिसतो, एका चार्टमध्ये दिसतो. मग ते एनालिसिस करायला आपल्याला सोपं पडतं. ठीक आहे. त्यामुळे याला पिक्चरियल प्राइस हिस्ट्री टेक्निकल एनालिसिसचा यूज करून आपल्याला मिळते. ठीक. आणि या सगळ्याचाच वापर करून आपल्याला काय-काय फाइंड आउट करता येतं? एक एंट्री पॉइंट, दुसरा स्टॉप लॉस आणि तिसरा टार्गेट. आता एंट्री पॉइंट आणि टार्गेट समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे. एंट्री पॉइंट म्हणजे काय? आपण जिथं बाय करणार आहे किंवा सेल करणार आहे. ठीक आहे. बाय करणार आहे असं समजू. आणि टार्गेट म्हणजे काय? आपण जिथे एक्झिट करणार आहे. एंट्री आणि एक्झिट. पण हे स्टॉप लॉसचं काय? स्टॉप लॉस म्हणजे काय? आपण प्रत्येक ट्रेडमध्ये एक नॉमिनल रिस्क घेणार आहे. ठीक आहे. तर ती रिस्क म्हणजेच आपला स्टॉप लॉस असेल. फॉर एक्झाम्पल एक ₹1000 चा स्टॉक तुम्ही बाय केलात. तो किती खाली आला तरी तुम्हाला चालेल. कोणी म्हणेल सर ₹800 पर्यंत आला तरी चालेल. नाही सर कोणी म्हणेल 950 ला आला तर मी लगेच एक्झिट करणार आहे. ठीक आहे. आपण प्रत्येक ट्रेडमध्ये जी रिस्क घेणार आहे, ठीक आहे. छोटीशी नॉमिनल रिस्क घेईल. कोण 950 ला बाहेर पडेल, कोण ₹900 ला बाहेर पडेल, कोण 800 ला बाहेर पडेल, कोण 600 आला तरी होल्ड करून ठेवेल. ठीक आहे. प्रत्येकाची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी, एबिलिटी वेगळी आहे. तर त्यानुसार आपण तो स्टॉप लॉस ठरवायचा. ते बाहेर पडण्याची जी प्राईस असते ना, त्याला स्टॉप लॉस म्हणतो. ठीक आहे. त्याच्या नावातच आहे स्टॉप लॉस म्हणजे काय? तो जास्त लॉस होण्यापासून थांबवतो म्हणून त्याला स्टॉप लॉस म्हणतात. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघूया काय आहे? आता हे सगळं एनालिसिस आपल्याला एका चार्टवर करायचं आहे. बरोबर आहे. चार्ट म्हणजे काय? पहिला ते समजू द्या आपल्याला, की चार्ट म्हणजे काय? चार्ट म्हणजे काय? की 2 व्हॅल्यू रिप्रेझेंट करायचं एक टूल आहे. तुम्ही याच्या आधी चार्ट कुठं बघितलं होतं? हं. याच्या आधी कुठं बघितलं? तुमच्या आपण 10वी मध्ये 8वी मध्ये असताना ग्राफ काढत होतो. 10वी मध्ये किंवा वगैरे ग्राफ काढत होतो, आलेख काढत होतो ना, त्याच्यामध्ये आपण काहीतरी रिप्रेझेंट करत होतो. काय रिप्रेझेंट करत होतो? एक वर्ष असेल आणि दुसरं लोकसंख्या असेल. म्हणजे या वर्षी एवढी लोकसंख्या होती, त्या पुढच्या वर्षी काय होती, मागच्या वर्षी काय होती, त्याच्या आधी काय होती, वाढत गेली आहे का कमी होत गेली आहे, हे सगळं रिप्रेझेंट करायचं एक टूल होतं. त्याला आपण काय म्हणत होतो? चार्ट किंवा ग्राफ म्हणत होतो. तर इथं पण तसंच एक ग्राफ आहे. पण इथं तुम्ही लोकसंख्या किंवा वर्ष नाही दाखवणार. मग इथं काय दाखवू शकतो आपण? ठीक आहे. आपल्याला गरजेचं काय आहे? एक सगळ्यात महत्त्वाचं वेळ, दिवस किंवा टाईम आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे स्टॉकची प्राइस. ठीक आहे. आता इथं चार्ट म्हणजे काय माहिती आहे का? की आपण जो स्टॉक बघतोय, त्या स्टॉकची वेळेनुसार प्राइस कशी बदलत गेली आहे. काय म्हणलं मी? आपण जो पण स्टॉक बघत असेल, त्याची आय-पी-ओ आल्यापासून त्याची प्राइस कशी बदलत गेली आहे. ठीक आहे. तर ते दाखवणारं टूल म्हणजे आपलं चार्ट. आपल्या चार्टवर 2 गोष्टी दिसतात. एक दिवस, दिवस किंवा वेळ आणि दुसरं म्हणजे त्या स्टॉकची प्राइस. जसं तुम्ही बघितलात,
की मार्केटमध्ये तुमचं एक्स ॲक्सिस असतं आणि ग्राफसाठी तुमचा एक आडवा जो असतो तो एक्स ॲक्सिस असतो आणि उभं व्हर्टिकल जो असतो तो वाय ॲक्सिस असतो. ठीक आहे. इथं पण एक्स आणि वाय ॲक्सिस असेल. एक्स आडव्या ॲक्सिसवर काय असतील तुमची वेळ असेल, टाईम असेल मिनिट्समध्ये, दिवसात, आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये. तुम्ही जो सेट कराल ते चार्ट दिसेल तुम्हाला आणि व्हर्टिकल ॲक्सिस जो असेल वाय ॲक्सिस त्याच्यावर तुमचं प्राइस मूव्हमेंट असते. ठीक आहे. तर आता त्याच्या आधी आपण काय चेक करू, की टाइप्स ऑफ चार्ट्स कुठले आहेत. ठीक आहे. टाइप्स ऑफ चार्ट्स 3 प्रकारचे आहेत. तसे 20-25 प्रकारचे आहेत, पण मेजॉरिटी आपण 3 बघणार आहे. त्यातला पहिला आहे तुमचा लाईन चार्ट. ठीक आहे. पहिला कुठला आहे तुमचा लाईन चार्ट. ठीक आहे. लाईन चार्ट, सेकंड आहे बार चार्ट आणि तिसरा आहे तुमचा कॅन्डलस्टिक चार्ट. ठीक आहे. तर आता वन बाय वन आपण बघू. आपल्याला जास्त करून तर कॅन्डलस्टिकचाच चार्ट वापरायचा आहे. पण कॅन्डलस्टिक चार्टचं जे इव्होल्यूशन आहे किंवा याचा शोध कसा लागला, त्यासाठी आपल्याला लाईन चार्ट आणि बार चार्ट दोन्ही स्टडी करावे लागतील. ओके. तर लाईन चार्ट कसे बनलेले असतात? लाईन चार्ट तुमचे क्लोजिंग प्राइसनी बनतात. ठीक आहे. आता मार्केटचं टायमिंग किती आहे? सकाळी 9:15 वाजता चालू होतो आणि संध्याकाळी 3:30ला बंद होतो. दुपारी 3:30ला बंद होतो. ठीक आहे. तर लाईन चार्टवर फक्त जे दुपारी क्लोजिंग होतं ना 3:30 वाजता, तेच प्राइस तुमची प्रिंट होत असते. म्हणजे लाईन चार्ट फक्त जे डेली बेसिसवर क्लोजिंग प्राइस आहे, म्हणजे रोजची 3:30 वाजताची जी प्राइस आहे एखाद्या शेअरची किंवा आपल्या इंडेक्सची कुठल्याही, तेवढ्याच प्राइसनी तो कनेक्ट होतो आणि ड्रॉ होतो. म्हणजे कालची क्लोजिंग प्राइस समजा इथं आहे, या लेव्हलला आहे आणि आजची क्लोजिंग प्राइस इथं आहे. तर या दोघांमध्ये एक लाईन येते. पण काल चालू कुठं झालं म्हणजे ओपन कितीला झालं, कोणत्या प्राइसला झालं, हाय कितीला गेलं, लो कितीला गेलं, हे काही दिसत नाही त्यावर. फक्त क्लोज कितीला झालं, 3:30 वाजता क्लोजिंग किती वाजता झाली, कोणत्या प्राइसला झाली, हे एवढंच दिसतं. ठीक आहे. म्हणजे लाईन चार्टवर फक्त एकच प्राइस दिसते. मुळात आपल्याला 4 प्राइजेसची गरज असते. कुठले 4 प्राइस? ओपन, हाय, लो एंड क्लोज. ओपन म्हणजे काय? आज मार्केट कोणत्या प्राइसला चालू झालं? हाय म्हणजे आज हायेस्ट प्राइस कोणत्या लेव्हलपर्यंत गेली होती? सेकंड, आज कोणत्या लोएस्ट प्राइसला गेलं होतं? थर्ड, लोएस्ट प्राइसला गेलं होतं आणि फोर्थ आणि लास्ट म्हणजे आज क्लोज कुठं झालं? समजतंय? पण लाईन चार्टमध्ये फक्त एकच प्राइस दिसतीये, ती म्हणजे क्लोजिंग प्राइस. आता लाईन चार्ट असा दिसतो तुमचा. ठीक आहे. आपल्याला चार्ट नेहमी इकडून या साइडमधून या लेफ्ट टू राइट बघायचा असतो. या डायरेक्शनमध्ये बघायचा असतो. ठीक आहे. लेफ्ट टू राइट बघायचा असतो. या डायरेक्शनपासून इकडे राइटला बघायचा असतो. जुना चार्ट आपला इकडे लेफ्ट साइडला असतो म्हणजे त्या चार्टची हिस्ट्री, त्या स्टॉकची प्राइस हिस्ट्री इकडे लेफ्टला असते आणि नवीन जे पण चार्ट बनत असतात, ते याच्या पुढून ॲड होत असतात. ठीक आहे. आता हा चार्ट तुमचा जुना आहे. अशोक लेलँडचा चार्ट आहे 2019चा काहीतरी. याच्यामध्ये हे सगळे जे कनेक्शन दिसतंय ना तुम्हाला, इथं कनेक्ट झालंय, इथं मध्ये कनेक्ट झालंय आणि इकडं पण कनेक्ट झालंय. ठीक आहे. तर हे त्या-त्या दिवशीच्या क्लोजिंग प्राइसलाच कनेक्ट झालंय. पण मला आता समजा ऑगस्ट महिना इथं आता. हा ऑगस्ट महिन्यातलं मला 20 ऑगस्टला ओपनिंग काय होती? ते काय जर मला समजून घ्यायचं असेल, तर ते नाही कळत. पण 20 ऑगस्टला क्लोज कुठं झालं एवढंच दिसेल त्यावर. समजतंय का? हं. लाईन चार्टवर फक्त एकच प्राइस दिसते, ती म्हणजे क्लोजिंग प्राइस. पण लाईन चार्टवर अजून एक गोष्ट दिसते, ते म्हणजे काय जरा बघा बरं तुम्ही, समजतंय का? एक हिंट देतो. मे 2018 मध्ये या स्टॉकची प्राइस होती अराउंड 165-170 आणि मार्च 2019 मध्ये या स्टॉकची प्राइस आहे ₹91 160-70 वरून तो ₹91 ला आलाय. म्हणजे डाउन ट्रेंड होता. ठीक आहे. आणि जर तुम्ही नीट बघितलं तर याचा फ्लो कसा बनतोय या चार्टचा, इथून असा खाली येतोय. म्हणजे लाईन चार्टवर एक गोष्ट चांगली दिसते ती म्हणजे ट्रेंड. ठीक आहे. डायरेक्शन एखाद्या स्टॉकचं डायरेक्शन दिसतं. तो डाउन साइडला चाललाय का अप साइडला चाललाय का तिथेच फिरतोय, साइडवेज राहतोय, रेंजमध्ये फिरतोय का? तर लाईन चार्टवर तुमचे ओपन, हाय, लो हे दिसत नाही. फक्त क्लोज प्राइस दिसते आणि ट्रेंड चांगला दिसतो. म्हणून थोड्या दिवसांनी काय झालं, हे लाईन चार्ट वापरणं बंद झालं. कारण याच्यावरून डेटा आपल्याला कमी मिळतोय. फक्त क्लोज दिसतंय. मग क्लोज घेऊन आपल्याला
अनालिसिस करता येत नाही. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर काय झालं मग बार चार्ट इन्व्हेंट झाले. ठीक आहे. आता बार चार्ट म्हणजे काय, की एक रॉड टाइप स्ट्रक्चर असतं किंवा एक बार, स्टील बार किंवा वुडन बार टाइप स्ट्रक्चर असतं. त्या बारवर अप साइड, डाउन साइड, लेफ्ट साइड आणि राइट साइड अशा चारही साइडला, चारही लोकेशनला 4 प्राइस आपले तिथे तुम्हाला इंडिकेट होतात. 4 प्राइस कुठले जे मी मगाशी बोलत होतो तेच. ओ, एच, एल आणि सी. ओपन, हाय, लो एंड क्लोज. ठीक आहे. तर ते बार चार्ट कसं दिसतं? असं दिसतं. आता इथं तुम्हाला अजून एक गोष्ट दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला कलर कोडिंग पण दिसेल. कलर म्हणजे वेगळं-वेगळं दिसतंय. कुठं रेड दिसतंय, कुठं ग्रीन दिसतंय. ठीक आहे. रेड बार म्हणजे त्या दिवशी त्या स्टॉकची प्राइस ओपन झाल्यानंतर खाली क्लोज, कमी होऊन क्लोज झाली आहे. म्हणजे 9.15ची जे प्राइस आहे त्याच्यापेक्षा 3.5 ची प्राइस कमी आहे. आणि ग्रीन जिथं दिसतंय, ते म्हणजे 9.15च्या प्राइसपेक्षा 3.5 ची प्राइस जास्त आहे. ओपनपेक्षा क्लोज जास्त आहे. ठीक आहे. तर आता याला आपण सेपरेट बघू. ते म्हणजे इथं दिसतं. ठीक आहे. लेफ्ट साइडला जो दिसतो तुम्हाला तो बुलिश बार दिसतो. राइट साइडला जो दिसतो तो बेरिश बार दिसतो. आता बुलिश आणि बेरिश हे काय? तर त्याचं मीनिंग पहिला सांगतो. बुलिश म्हणजे त्या दिवशी मार्केट पॉझिटिव्ह होतं. आता पॉझिटिव्ह होतं म्हणजे काय? 9:15ला ओपन होत असतं, 3:30ला क्लोज होत असतं आणि हाय लो त्या दरम्यानच येत असतात. 9:15 ते 3:30 मध्ये कधीही येऊ शकतात. ओपन झालं 9:15ला आणि दिवसभर जर प्राइस वर-खाली होऊन वाढतच गेली, थोडंसं वर-खाली, वर-खाली करत 3:30 वाजेपर्यंत वाढतच गेली. 9:15ला इथं ओपन झाले या लेव्हलला आणि नंतर वर वाढत गेली. आणि 3:30ला एका वेगळ्याच प्राइसला क्लोज झाली. फॉर एक्झाम्पल ओपन तुमचा ₹100 होता आणि क्लोज ₹120 होता. ठीक आहे. तर त्या दिवशी ग्रीन कलरचा बार येईल. ठीक आहे. ओपनपेक्षा क्लोज जास्त असेल, तर त्या दिवशी ग्रीन कलरचा बार येतो. त्यालाच आपण बुलिश बार म्हणतो. तर बुलिश का नाव दिलंय? बुल म्हणजे काय? बैल. ठीक आहे. तर इथं रेफरन्स असा पकडला जातो, की जेव्हा बैल अटॅक करत असतो. बैलाला समजा बैल जेव्हा तुमच्यावर अटॅक करत असतो, तर तो हातापायाने मारत नाही, तो शिंगाने मारतो. शिंगाने मारून ज्याच्यावर अटॅक करत असतो ना, त्याला वर उधळतो असं. ठीक आहे. म्हणजे खालून घेऊन त्याला वर उधळतो. तर त्याचंच रेफरन्स म्हणजे काय, बुलिश लोकं जेव्हा मार्केटमध्ये स्ट्राँग असतात, जेव्हा अटॅक करत असतात, तेव्हा ते एका स्टॉकच्या प्राइसला खालून घेऊन काय करतात, वर नेऊन सोडून देतात. तर त्याचंच रेफरन्स म्हणजे काय, 9:15ला ओपन जिथं होतंय, त्याच्यापेक्षा जर 3.5 ची व्हॅल्यू जास्त असेल, क्लोज प्राइस जास्त असेल, तर तेव्हा ग्रीन कलरचा बार येतो, त्यालाच बुलिश बार असं म्हणतात. तेव्हा मार्केट पॉझिटिव्ह आहे असं पण म्हणतात किंवा तो स्टॉक पॉझिटिव्ह आहे असं म्हणतात. याच्याच उलटं ओपन 9:15ला तुमचा ₹120 ला झालाय. ओपन कितीला झालंय? 120 म्हणजे मार्केटमध्ये जे ट्रान्झॅक्शन आहेत, जे ट्रेडिंग आहे, ते 9:15ला ₹120 ला चालू झालेली आहे. आणि दिवसभर काय झालं थोडं खालीवर, खालीवर करत खाली क्लोज झालं ₹100 ला. 9:15 ची प्राइस काय? 120 आणि क्लोजिंग 3:30 वाजताची व्हॅल्यू काय? ₹100. 120 ओपन आहे, ₹100 क्लोज आहे. समजतंय? तर या प्राइसला अशा प्रकारचं जर मार्केट असेल, म्हणजे खाली येऊन क्लोज झालं असेल, तर त्याला निगेटिव्ह मार्केट किंवा रेड कलरचं किंवा बेअरिश बार असं म्हणतात. तर जसं इथं एक बैलाचं जे बुल जे लिहिलंय, बैलाचे जे रेफरन्स आहे, इथं बेअरचं रेफरन्स आहे. बेअर म्हणजे अस्वल. ठीक आहे. तर अस्वल म्हणजे इथं पण तेच सेम अटॅक करताना कसं करत असतं अस्वल, की आपल्या पंजानी समोरच्याला खाली प्रेस करायचं बघत असतं. तसंच बेअर्स जे लोकं आहेत किंवा सेलर्स जे आहेत, जे मार्केटला निगेटिव्ह घेण्यासाठी ट्रेड करतायत, मार्केटला खाली पाडण्यासाठी ट्रेड करतायत, ते लोकं जर ट्रेड करत असतील, तर प्राइसला खाली आणतील आणि मग तो त्या दिवशी हा जो बार आहे ना, तो तुमचा रेड कलरचा येईल. समजतंय? बुलिश बार ओपनमध्ये या बुलिश बारमध्ये ओपनपेक्षा क्लोज जास्त असतो, वाढून क्लोज होतो आणि बेअरिश बारमध्ये ओपनपेक्षा क्लोज खाली येऊन क्लोज होतो. हाय आणि लो त्याची जागा, त्याचं लोकेशन बदलत नाही. तुम्हाला ड्रॉइंगमध्ये पण क्लिअर दिसत असेल. बघा इथं, इथं बुलिशला पण हाय याच पॉइंटला असतो. एकदम एक्स्ट्रीम एंडला असतो इथं वर आणि बेअरिशला पण इथं सेम तेच असतं. लो या पूर्ण बारवर नसतो. इथं एक्स्ट्रीम एंडला असतो लो, एकदम एंडला. इकडे पण बुलिशला सेम.
कळतंय? ओके. आता याचे एक्झाम्पल बघूया काय. ठीक आहे. आता ओपन म्हणजे काय, द फर्स्ट ट्रेडिंग प्राइस ऑफ द डे. हाय म्हणजे काय, हायेस्ट ट्रेडिंग प्राइस. लो म्हणजे लोएस्ट ट्रेडिंग प्राइस. क्लोज म्हणजे क्लोजिंग, लास्ट ट्रेडिंग प्राइस किंवा क्लोजिंग प्राइस. तुम्हाला जमत असतील तर नोट्स करून घ्या, कारण नोट्स केलेले लक्षात राहतात. हे नुसतं आपण व्हिडिओ जेव्हा बघतो तर ते एकदा लक्षात राहतं, लिहिलेलं आपल्याला कायम लक्षात राहतं. ओके, काही एक्झाम्पल बघूया. तुम्हाला लेफ्ट साइडला काय दिसतील आता, OHLC दिसतील. म्हणजे काय, ओपन, हाय, लो आणि क्लोज हे दिसतील तुम्हाला. त्याच्यानुसार आपल्याला बघायचं आहे की हा, तुम्हाला गेस करायचा आहे की हा ग्रीन आहे का रेड आहे. ठीक आहे. तर इथं पहिलं कंपनी आहे तुमची अशोक लेलँड. लेफ्ट साइडला OHLC दिसतील. त्याच्यावरून सांगा बरं, हा चार्ट ग्रीन असेल, हा बार ग्रीन असेल का रेड असेल. ग्रीन असेल का रेड असेल. ग्रीन. ओके, का बरं ग्रीन, कारण ओपन 85 ला झालंय आणि क्लोजिंग कुठं झालंय, 88 ला झालंय. म्हणजे 3 रुपये, 2.5 रुपये, 3 रुपये वाढून क्लोज झालंय. ठीक आहे. हाय आणि लो त्याच्या त्याच्या ठिकाणी असतात. ओके, ठीक. नेक्स्ट बघू आपण रिलायन्स इंडस्ट्री. ठीक आहे. प्रत्येकाचे प्रोडक्ट्स पण माहिती पाहिजे. अशोक लेलँड काय काम करतं, अशोक लेलँड फोर व्हीलर कमर्शियल व्हेकल बनवतं, मोठे मोठे बसेस, ट्रक्स. ठीक आहे. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स इंडस्ट्रीजचं काय, OHLC, ओपन 1360 आहे, क्लोज 1376. हा पण ग्रीनच बार येईल. ठीक आहे. रिलायन्स इंडस्ट्री काय करतंय, रिलायन्स इंडस्ट्रीची ऑइल रिफायनरी आहे. म्हणजे बाहेरून जे क्रूड ऑइल येतं त्याला रिफाईन करून त्याच्यापासून पेट्रोल डिझेल बनवायचं काम रिलायन्स इंडस्ट्री करते. बाकी जिओ वगैरे तर आहेच, पण मेन बिझनेस त्यांचा ऑइल इंडस्ट्री आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे लार्सन अँड ट्युब्रो. ठीक आहे. बऱ्याच लोकांना याचं प्रोडक्टच माहित नाहीये. लार्सन अँड ट्युब्रो काय काम करते तेच माहित नाहीये. ठीक आहे. तर लार्सन अँड ट्युब्रो चांगली इन्फ्रास्ट्रक्चरची, कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे. तर काय बनवते, देशामध्ये ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी होतात ना, जे गव्हर्नमेंट स्वतः बनवत असते, तर त्याचे मेजॉरिटी प्रोजेक्ट्स हे L&Tला भेटलेले असतात. फॉर एक्झाम्पल आता लेटेस्टमध्ये झालेला अटल सेतू, त्याच्या आधी झालेला राम मंदिर, त्याच्या आधी झालेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठा पुतळा तापी नदीवर. ठीक आहे. त्यानंतर पुण्यातलं मेट्रोचं काम ते पण L&Tने केलेलं आहे. आता सोलापूरमध्ये आपल्या इथं सुरत चेन्नई कॉरिडॉर जाणार आहे, एक मोठा हायवे जाणार आहे सुरत ते चेन्नईवरून. ठीक आहे. तर त्याचं पण मे बी टेंडर किंवा तो प्रोजेक्ट यांनाच भेटण्याची शक्यता आहे. का बरं भेटतं, कारण त्यांचं काम तेवढं क्वालिटीचं असतं. टेंडर मोठे मोठे उचलतात, हे 5,000 करोड, 10,000 करोडच्या पुढेच टेंडर असतात प्रोजेक्ट. ठीक आहे. तर यांचं कसं येईल, यांचं पण ग्रीन येईल. ओपन आणि क्लोज, ओपन 1295 आहे, क्लोज 1300 आहे. आता इथं तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, ओपन आणि लो मध्ये डिफरन्स कमी आहे बघा. याच्यामध्ये ह्याची लेंथ इथून जे एवढी लेंथ कमी आहे आणि इथं ही लेंथ जास्त आहे. इथून एवढी ही लेंथ जास्त आहे. असं का? असं का बरं? इक्वल पाहिजे ना लेंथ. ठीक आहे. तर ते कशामुळे होत आहे, इथं बघा, ही लेंथ या ओपन आणि लो मध्ये जेवढा डिफरन्स असेल ना, आता इथं हे ग्रीन कॅन्डल, ग्रीन बार साठी सांगतो मी, रेड बार साठी वेगळा असेल. आता पहिला ग्रीन बार साठी समजून घ्या. ओपन आणि लो मध्ये जेवढा डिफरन्स असेल तेवढीच लेंथ या बारची येईल इथं. आणि इथं वर हाय आणि क्लोज मध्ये जेवढा डिफरन्स असेल, हाय आणि क्लोज मध्ये जेवढा डिफरन्स असेल तेवढीच या लेंथ या बारची येईल. समजतंय? ओके. नेक्स्ट आहे तुमचा विप्रो. विप्रो कशाची कंपनी आहे, विप्रो IT कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक्स पण आहे. ठीक आहे. आता याचा बार कसा येईल बघा, 243.60 ला ओपन झालंय, 243.68 ला क्लोज झालाय. मग कसा येईल, नॉर्मल बार येईल, प्लस साईन वाला. आता इथं हे एवढं जवळ काय आहेत, ओपन आणि क्लोज, कारण त्याचे व्हॅल्यूज तेवढे आहेत. जसे व्हॅल्यू बनतील तेवढं त्यांच्या व्हॅल्यू मध्ये जर डिफरन्स असेल, स्टॉकच्या प्राइस मध्ये डिफरन्स असेल ओपन आणि क्लोज मध्ये, तरच मग ते बार त्या पद्धतीने बनणार. जर डिफरन्सच नसेल, फक्त 8 पैशाचा डिफरन्स आहे या केसमध्ये, तर तेवढंच बनणार ते. नेक्स्ट.
आता टाटा मोटरचं ओपन कितीला आहे? 180. ठीक आहे, 9:15 ला 180 ला चालू झाला. क्लोज कितीला झालाय? 177 ला झालाय. म्हणजे वाढून क्लोज झाला का कमी होऊन? कमी होऊन क्लोज झाला. म्हणजे इथं कुठला बार येईल? रेड कलरचा बार येईल. ठीक आहे. आता ओपन वर आहे आणि क्लोज खाली आहे. ठीक आहे. लो पॉइंट आणि हाय पॉइंट त्याच्याच जागेला असतात. ओपन आणि क्लोजची लोकेशन चेंज होत असतं. जागा बदलत असतात ते. ठीक आहे. आता बजाज काय बनवतं? बजाज सांगायची गरज नाही, टू व्हीलर्स बनवतं. ऑटोमोबाईल कंपनी आहे. ओपन आहे त्याचा 2739 आणि क्लोज आहे 2658. वाढून क्लोज झालंय की कमी होऊन क्लोज झालंय? कमी होऊन? ओके. तर त्याचा बार चार्ट असं दिसतं. ओके. नेक्स्ट आहे तुमचा याचा बार चार्ट कसं येईल मला सांगा. आपल्या इथं व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतील तर तिथं सांगा याचा बार कसं येईल. ठीक आहे, याचं पण सांगा आणि हा राईट साईडचा आहे त्याचं पण सांगा. समजतंय? बघा, आपण लाईन चार्ट बघितलं. लाईन चार्ट मध्ये काय आहे? फक्त क्लोजिंग प्राइस दिसते, तर ते आपल्याला कामाचं नाहीये तेवढं. बार चार्ट मध्ये पण काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, ते पण सांगतो. पण बार चार्ट मध्ये पहिला काय दिसतं आपल्याला? ओपन, हाय, लो आणि क्लोज एवढं दिसतं आणि कलर दिसतं. म्हणजे तुम्ही लांबून थोडंसं बघितलात बार चार्ट तर कळेल की आज मार्केट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ग्रीन कलरचा बार दिसत असेल तर पॉझिटिव्ह आहे म्हणतो. पॉझिटिव्ह कधी म्हणतो आपण? 9:15 ची प्राइस पेक्षा 3:30 ची क्लोजिंग जी प्राइस आहे ती जास्त असेल तर पॉझिटिव्ह आहे म्हणतो. आणि याच्या टोटली अपोजिट असेल म्हणजे 9:15 च्या प्राइस पेक्षा 3:30 वाजताची जी प्राइस आहे ती जर कमी असेल, 3:30 वाजताची प्राइस कमी असेल तर आपण त्याला रेड बार किंवा बेअरिश बार असं म्हणतो. इथपर्यंत समजलं? ठीक आहे. तर नेक्स्ट आहे तुमचं कॅन्डलस्टिक. ओके. सो आता आपण कॅन्डलस्टिककडे जाऊया. आपण आता काय बघितलं होतं? लाईन चार्ट आणि बार चार्ट. बार चार्ट मध्ये एक गोष्ट दिसत नाही, ती म्हणजे स्ट्रेंथ दिसत नाही, ताकद दिसत नाही. कितीही मोठं प्राइस मुवमेंट होते ते बार चार्ट त्या हिशोबाने बनतं. पण जेव्हा आपण बघायला लागतो बार चार्ट, त्यामध्ये एक गोष्ट जे दिसत नव्हती ती म्हणजे ताकद दिसत नाही किंवा स्ट्रेंथ. आणि तीच गोष्टीची कमी तुमचं कॅन्डलस्टिक पूर्ण करतं. लाईन चार्टमध्ये फक्त क्लोजिंग प्राइस दिसत होतं. त्याची कमी बार चार्टने पूर्ण केली की बाकीचे पण प्राइस तिथे दिसायला लागले. पण बार चार्टमध्ये पण एक कमी होती ती म्हणजे स्ट्रेंथ. तर ती कमी तुमचं कॅन्डलस्टिक पूर्ण करतं. कॅन्डलस्टिक म्हणजे काय? एक नॉर्मल मेणबत्ती म्हणतो. कॅन्डल म्हणजे काय? मेणबत्ती. ठीक आहे. तर कॅन्डलस्टिक चार्ट कसा दिसतो? बघा, मी तुम्हाला लाईन चार्ट पण त्याच स्टॉकचं दाखवलंय तेवढ्याच पिरियडचा. बार चार्ट पण तेवढ्याच पिरियडचं दाखवलंय. तुम्ही मागे जाऊन चेक करू शकता. आणि आता तुम्हाला जो दिसतोय तो त्याच पिरियडचा सेम कॅन्डलस्टिक चार्ट दिसतोय. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये ऍडिशन काय झालंय? तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल ट्रेंड दिसतोय. सेकंड, कॅन्डलचे व्हॅल्यू दिसतात. कुठल्या कॅन्डलचे व्हॅल्यू? प्राइजेस ओपन, हाय, लो अँड क्लोज हे तर दिसतं. पण तिसरं महत्वाचं म्हणजे कॅन्डलमध्ये एक बॉडी इंट्रोड्यूस झालाय, एक बॉक्स इंट्रोड्यूस झालाय, जो तुम्हाला स्ट्रेंथ दाखवतो. तर कॅन्डलस्टिकमध्ये ओव्हरऑल काय दिसतं? तुमचं ट्रेंड, ओपन, हाय, लो, क्लोज व्हॅल्यूज आणि स्ट्रेंथ. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ॲनालिसिस करण्यासाठी कॅन्डलस्टिक हे जास्त इन्फॉर्मेशन देतं. आणि जास्त इन्फॉर्मेशन भेटल्यामुळे मग आपण चांगलं ॲनालिसिस करू शकतो. समजतंय? ठीक आहे. आता कॅन्डलस्टिकचे पार्ट्स बघू. त्याच्या आधी बघू की कॅन्डलस्टिक इन्व्हेंट कोणी केलाय? सगळ्यात आधी कॅन्डलस्टिक आपलं इन्व्हेन्शन नाहीये. हे जपानचं इन्व्हेन्शन आहे. जपानमध्ये कोणीतरी 18व्या शतकात मुनेहिसा म्हणून कोणतरी होता माणूस. त्यांनी ही प्रोसेस किंवा हे स्टडी इन्व्हेंट केली. पण इन्व्हेंट केल्या स्टॉक मार्केटमध्ये वापरली गेली नाहीये स्टडी. त्यांनी इन्व्हेंट केलं होतं. तो एक भुसार व्यापारी होता. म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारीचा बिझनेस करत होता. तर त्याला ते गहू, ज्वारी आणि तांदूळ यांचे प्राइजेस ना रेकॉर्ड करण्यासाठी, ट्रॅक ठेवण्यासाठी त्यांनी एक ही जे कॅन्डलस्टिक आहे ना ते इन्व्हेंट केलं होतं. नंतर काय झालं, स्टीव्ह नेसन म्हणून जो लेखक आहे, पुस्तकांचा लेखक आहे, म्हणजे मार्केटवर पुस्तकं लिहितो तो. तर त्यांनी ही प्रोसेस स्टडी केली आणि पहिल्यांदा न्यूयॉर्कच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये यूज केलं गेलं. तिथून जे प्रसिद्ध झालं ते सगळ्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आत्ता काळात सध्याच्या काळापर्यंत सुद्धा आणि पुढे पण हेच वापरलं जाईल असं वाटतं.
आता सुद्धा कॅन्डलस्टिकच वापरतात. कारण का? लाईन चार्ट मध्ये कमी इनपुट मिळतं आपल्याला, इन्फॉर्मेशन कमी मिळतं. थोडंसं बार चार्ट मध्ये पण कमी मिळतं. पण कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये खूप चांगलं इनपुट मिळतं. त्यासाठीच हे कंपल्सरी सगळेजण वापरतायत आता. ओके. आता आपण त्याचे पार्ट्स बघू. ठीक आहे. कॅन्डलमध्ये एक-एक काय पार्ट्स असतात. जसं स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला ओपन, हाय, लो आणि क्लोज तर असेलच. नॉर्मली बार चार्टमध्ये काय होत होतं माहिती का? की इथून क्लोज होत होतं. एकच मिनिट हां. बार चार्टमध्ये काय होत होतं? इथून लेफ्ट साइडला क्लोज होत होतं असं. ओके. ओके. इथून ना हे असं लेफ्ट साइडला इकडं क्लोज होत होतं. ओपन होत होतं सॉरी. आणि इकडं राईट साइडला हे असं क्लोज होत होतं. हाफच होतं, हाफ सेक्शन होतं. पण कॅन्डलस्टिकमध्ये आता ही पूर्ण लाईन म्हणजे क्लोज आहे आणि ही पूर्ण लाईन म्हणजे ओपन आहे. ठीक आहे. तुमचा बार चार्ट कसा होता बघा, असा आणि असं होतं. ठीक आहे. आता काय केलं त्यांनी माहिती का? मधलं जे लाईन होतं ना, एकच मिनिट. मधली जी लाईन आहे ना, ती त्यांनी अशी इरेज केली. ठीक आहे. तर मग नंतर काय केलं त्यांनी? नंतर काय केलं? ओपन आणि क्लोजमध्ये मग कनेक्शन कसं बिल्डअप होणार? हं. ओपन आणि क्लोजमध्ये जर तुम्हाला कनेक्शन पाहिजे असेल, तर कनेक्शन कसं बिल्टअप होणार? त्यांनी काय केलं? ओपन पण एक्सटेंड केलाय असा, ठीक आहे. आणि तुमचा क्लोज पण एक्सटेंड केला आणि याला साइडनी कनेक्ट केलं असं. ठीक आहे. एक बॉक्स इथे लो आणि इथे हाय. हे लेव्हल म्हणजे तुमचं क्लोज प्राइस आणि हे लेव्हल म्हणजे तुमचं ओपन प्राइस आणि या दोघांमध्ये जे असते त्याला आपण बॉडी म्हणतो. हे एवढं सगळं म्हणजे हे म्हणजे बॉडी असेल तुमची, जी इथे दिसते तुम्हाला रिअल बॉडीच्या नावाने. ठीक आहे. समजतंय? ओपन आणि क्लोज मध्ये त्यांनी काय केलं? एक बॉडी इंट्रोड्यूस केली. ठीक आहे. आता ती बॉडीची जी हाईट आहे, हाईट म्हणजे काय? हाईट म्हणजे हे एवढं असं, हे आणि हे. हे कसं कशावरून ठरतं? ओपन आणि क्लोज प्राइस मध्ये कसा डिफरन्स आहे, किती डिफरन्स आहे त्याच्यावरून ती हाईट ठरते. ठीक आहे. जर ओपन आणि क्लोज मध्ये जर कमी डिफरन्स असेल, तर त्या बॉडीची हाईट पण कमीच असेल. ओके. आणि ओपन आणि क्लोज मध्ये जर जास्त डिफरन्स असेल, जसं स्क्रीनमध्ये दिसतंय तसं, तर त्याची हाईट पण जास्त असते. त्यालाच म्हणतो आपण, की त्यावेळी मार्केटमध्ये त्या कलरच्या लोकांची स्ट्रेंथ जास्त आहे. त्या कलरचे म्हणजे ग्रीन कलर असेल जसं स्क्रीनमध्ये दिसते, तर अशा कॅन्डलमध्ये बायरची स्ट्रेंथ जास्त असते आणि याच्या अपोझिट जर रेड कलरची कॅन्डल असेल, तर त्याच्यामध्ये सेलरची स्ट्रेंथ जास्त असते. आता इथं तुम्ही जर बघितलात, तर इथं ओपन तुमचा इथं आहे. ठीक आहे. आणि क्लोज तुमचा इथं आहे. बरोबर? क्लोज तुमचा इथं आहे. बरोबर? ओपन वरच्या साइडला आहे आणि क्लोज खाली आहे. कारण काय प्राइस त्याची तुमची कशी झाली? या डायरेक्शनमध्ये ओपन होऊन क्लोज झाली. मागच्या स्क्रीनमध्ये काय होत होतं? मागच्या या कॅन्डलमध्ये प्राइस तुमची इथं ओपन होत होती आणि इथं जाऊन इथं क्लोज झाली. म्हणजे अप डायरेक्शनला जाऊन क्लोज झाली. त्यामुळे याचा ओपन इथे आणि याचा ओपन कुठे आहे? क्लोज इथे. समजतंय? हं. आणि तुमचे हाय लो इथं असतील. हाय इथं आहे आणि लो इथं आहे. रेड असू दे, ग्रीन असू दे, त्यांचं लोकेशन, त्यांची जागा बदलत नाही. व्हॅल्यू चेंज होतील, पण जागा बदलत नाही. ठीक आहे. वरच्या या लाईनला काय म्हणतात? अपर शॅडो. ठीक आहे. आणि जे लोअर लाईन आहे, कांडी म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. त्याला लोअर शॅडो म्हणतात. समजतंय? ओके. एकच मिनिट. हे सगळं इरेज करू. ओके. नेक्स्ट तर बघू. ठीक आहे. आता हे थोडंसं नीट लक्ष देऊन बघा, की याच्यामध्ये काय लिहिलंय मी किंवा काय आपण टाकलंय. रिअल बॉडी म्हणजे काय? ठीक आहे. रिअल बॉडी म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन क्लोज अँड ओपन. म्हणजे ओपन आणि क्लोज प्राइस मध्ये डिफरन्स म्हणजे तुमचा रिअल बॉडी. अप्पर शॅडो म्हणजे काय? आता अप्पर शॅडो म्हणजे काय इथं दिसतंय तुम्हाला? इथं काय दिसतंय? हे अप्पर शॅडो आहे. डिफरन्स बिटवीन ओपनिंग प्राइस अँड क्लोजिंग प्राइस. डिफरन्स बिटवीन सॉरी. अप्पर शॅडो म्हणजे डिफरन्स बिटवीन हाय अँड क्लोज.
अप्पर शॅडो म्हणजे डिफरन्स बिटवीन हाय आणि क्लोज. ठीक आहे. तसंच लोअर शॅडो म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन ओपनिंग प्राइस अँड लो प्राइस. लो अँड डिफरन्स बिटवीन लो अँड ओपन. आणि अप्पर शॅडो म्हणजे डिफरन्स बिटवीन हाय अँड क्लोज प्राइस. समजतंय? ठीक आहे. ओके. नेक्स्ट, याच्या उलटा थोडंसं असेल रेड कॅन्डलमध्ये. रेड कॅन्डलमध्ये काय, रिअल बॉडी म्हणजे वेगळा आहे. हा, रिअल बॉडी म्हणजे क्लोज आणि ओपन मधला डिफरन्स. क्लोज इज लोअर दॅन ओपन प्राइस, म्हणजे ओपन तुमचा या लेवलला झालाय आणि क्लोज तुमचा या लेवलला झालाय, बरोबर, खाली येऊन क्लोज झालाय. अप्पर शॅडो म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन हाय अँड क्लोज, हाय अँड ओपन, सॉरी 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 सॉरी. अप्पर शॅडो म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन हाय अँड ओपन. लोअर शॅडो म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन लो अँड क्लोज. ठीक आहे. हे थोडंसं व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल एक कॅन्डल कशी बनते ते. ठीक आहे. ओके, आपण हे सगळं इरेज करू एकच मिनिट. नेक्स्ट थोडेसे एक्झाम्पल बघू त्याचे, कॅन्डलस्टिकचे. काय एक्झाम्पल आहेत, सेम एक्झाम्पल असतील, कसं कॅन्डल येईल ते तुम्ही सांगा आता. ठीक आहे. ग्रीन येईल का रेड येईल? ठीक आहे, ग्रीन येईल. ठीक. दुसरं एक्झाम्पल बघू, रिलायन्स इंडस्ट्रीज. ग्रीन येईल का रेड येईल तुम्ही सांगा. याचं ओपन 1360 आहे, क्लोज 1376 आहे. काय येईल? रेड, ग्रीन येईल. ठीक आहे. आता इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं बघा, लोअर शॅडोची लेंथ जास्त आहे, अप्पर शॅडोची लेंथ कमी आहे. ठीक आहे. तर ग्रीन कॅन्डलसाठी लोअर शॅडो म्हणजे ओपन आणि लो मधला डिफरन्स, समजतंय, आणि अप्पर शॅडो म्हणजे क्लोज आणि हाय मधला डिफरन्स. रेड कॅन्डलसाठी वेगळा असेल तो. ठीक आहे. याचा कॅन्डल कशी येईल, ओपन 180 ला आहे, क्लोज 177 ला आहे. ठीक आहे. मग कसं येईल, रेड कलरची कॅन्डल येईल. ठीक आहे. त्यानंतर लार्सन अँड ट्युब्रो. ठीक आहे, सेम ग्रीन कलरची कॅन्डल. नेक्स्ट आहे विप्रो तुमचा. विप्रोमध्ये ओपन हाय लो क्लोज. आता इथं ओपन आणि क्लोज जवळ जवळ आहे, तर ते बॉडीची जी हाईट आहे अशी व्हर्टिकल हाईट आहे, ते एकदम जवळ जवळ येईल बघा, जसं दाखवलं तसं. समजतंय? ओके. ते ऑटोमॅटिक बनतं, आपल्याला काय ड्रॉ वगैरे करायचं नाही आहे. ते ऑटोमॅटिक बनत जातं. फक्त आपल्याला ते जे बनलंय ना, ते ॲनालिसिस करता यायला पाहिजे, समजायला पाहिजे. आता जे विप्रोचं कॅन्डल होतं, विप्रोचं जे कॅन्डल आहे, त्यावरून आपल्याला काय समजतं, अरे आज बाईंग प्रेशर पण नाही आहे, आज सेलिंग प्रेशर पण नाही आहे. ठीक आहे. कारण 8 पैसेच वाढून क्लोज झालंय. बाईंग प्रेशर जर असलं असतं तर ॲटलीस्ट 2-3 रुपये वर गेलं असतं. सेलिंग असलं तर अपोजिट खाली आलं असतं 2-3 रुपये. तर बजाजचं काय, ओपन हाय लो क्लोज 2739 आणि 2658. ठीक आहे. तर याचं क्लोजिंग डाऊन साईडला आहे, म्हणजे रेड कलरची असेल. तर याचं थोडं इंटरेस्टिंग आहे. कॅन्डल याची कशी येईल तुम्ही सांगा बरं आता, थोडा विचार करा. ओपन एकाच ठिकाणी आहे, हाय पण तिथं आहे, लो पण तिथं आहे आणि क्लोज पण तिथं आहे. तर ना याची बॉडी येईल, ना याची शॅडो येईल. फक्त एक मायनस डॅशवाला येईल, किंवा डॅश डॅश असतं ना, तसं तुम्हाला चार्टवर दिसेल. आणि समजा त्या तुम्ही जो पण चार्ट बघताय त्याच्यावर एक दिवस जरी डॅश असेल ना अशा, तर तो चार्ट कधी पुढे आयुष्यात बघूच नका. तो चार्टच अवॉइड करा. ना त्यात ट्रेड करा, ना इन्व्हेस्टमेंट करा. ठीक आहे. त्या डॅशचं मीनिंग काय माहिती का, की त्या दिवशी ज्या दिवशी डॅश आले ना, त्या दिवशी त्या शेअरमध्ये एक सुद्धा ट्रेड झालेला नाहीये. आणि आपल्याला असे शेअर्स पहिल्यांदा अव्हॉइड करायचे आहेत, की ज्या दिवशी असं त्याच्या चार्टवर एकदा पण असं डॅश दिसतंय. समजतंय? आपल्याला रोज ज्या शेअरमध्ये खरेदी विक्री कंटिन्यूअस चालू असते, अशा शेअरमध्ये ट्रेड किंवा इन्व्हेस्ट करायचा. हं. ओके. हे दोन्ही पण बघा. आता तुम्ही व्हर्टिकल बघितलं, थोडं हॉरिझॉन्टल दाखवतो. ठीक आहे. हॉरिझॉन्टल डे 1 मध्ये काय येईल, ओपन 430 आहे, क्लोज 438 आहे. वाढून क्लोज झालाय म्हणजे ग्रीन कॅन्डल येईल. डे 2 काय दाखवत आहे, 445 ओपन आहे, 450 क्लोज आहे. डे 3 काय दाखवत आहे, 445 ओपन आहे, 437 क्लोज आहे. मग इथं कमी होऊन क्लोज झालंय, म्हणजे तुमची डे 1 ची ग्रीन येईल, डे 2 ची ग्रीन येईल, पण डे 3 ची कॅन्डल तुमची रेड येईल. समजतंय? ओके.
तर नेक्स्ट आहे आपला सिग्नल्स रीड करायच्या गोष्टी. एकच मिनिट. ठीक आहे. एकच मिनिट.